नागपूरच्या ग्रँड एम्पिरियल हॉटेलचा झगमगता हॉल, टाळ्यांच्या कडकडाट आणि जवळपास 70 लोकांच्या हसण्याने भरलेलं वातावरण होतं. स्टेजवर माईक हातात घेऊन उभे असलेले माझे पती शेखर देशमुख माझ्याकडे बोट दाखवत मोठ्या अभिमानाने म्हणाले, ही माझी पत्नी कावेरी आहे. तिच्याकडे ना कोणती मोठी डिग्री आहे ना करिअर. हिने आयुष्यात एकच काम अगदी प्रामाणिकपणे केलं आहे, ते म्हणजे माझ्या मेहनतीची कमाई उधळणं. त्यांचं हे वाक्य ऐकताच हॉलमध्ये जोरजोरात हशा पिकला. शेखरचे सहकारी, नातेवाईक आणि मित्र खळखळून हसू लागले. काही जणांनी तर शिट्ट्याही वाजवल्या. माझी 25 वर्षाची मुलगी अन्वी मात्र माझ्याकडे पाहत रडत होती. तिच्या डोळ्यात अपमानाचे अश्रू होते, पण मी मात्र अगदी शांत उभी होते, कारण त्या हसण्यामागे मला माझ्या 30 वर्षाच्या कडू तपश्चर्याचा शेवट दिसत होता. शेखरला अजून कल्पनाही नव्हती की ज्या बाईला तो आज फुकट खाऊ म्हणत होता, त्याच बाईच्या एका निर्णयामुळे त्याचा कोट्यवधीचा अहंकार पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळणार होता. हॉटेलच्या त्या वातानुकूलित हॉलमध्ये महागड्या अत्तरांचा सुगंध आणि ग्लासची खणखण ऐकू येत होती. शेखर नागपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून मुख्य अभियंता पदावरून निवृत्त होत होते. तब्बल 30 वर्षांची सहकारी नोकरी, मोठा सरकारी रुबाब आणि आता हातात आलेला 1.5 कोटी रुपयांचा निवृत्ती निधी, या सगळ्यामुळे शेखरच्या चेहऱ्यावर यशाचा गर्व स्पष्ट दिसत होता. स्टेजवर त्यांना मोठमोठे पुष्पगुच्छ दिले गेले होते. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक करणारी मोठमोठे भाषणं केली होती. शेवटी शेखरला आभार मानण्यासाठी माईक देण्यात आला. त्यांनी हसत हॉलमध्ये नजर फिरवली आणि पहिल्या रांगेत बसलेल्या माझ्याकडे पाहिलं. मी हलक्या निळ्या रंगाची साधी कॉटन सिल्कची साडी नेसली होती. मागचे 3 दिवस मी ह्या पार्टीच्या तयारीत धावपळ करत होते. पाहुण्यांची यादी, शेखरच्या सूटची ड्रायक्लिंग, नातेवाईकांच्या राहण्यासाठी व्यवस्था, सगळं मीच पाहिलं होतं. पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत थकवा जाणवत होता, पण चेहऱ्यावर मात्र नवऱ्याच्या निवृत्तीचा एक साधा आनंद होता. मात्र शेखरच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं. आपल्या मित्रांसमोर स्वतःला खूप मजेशीर आणि भारी दाखवण्यासाठी त्यांनी माझाच विनोदाचा विषय बनवला. माईकमधून शेखरचा आवाज घुमला, मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी माझ्या यशाच्या गोष्टी ऐकल्या, पण ह्या यशामागे एक मोठा खर्चही आहे. हॉलमध्ये हलकासा हशा पिकला. शेखरने माझ्याकडे हात केला आणि म्हणाले, ही माझी पत्नी कावेरी आहे. जरा नीट बघा. हिच्याकडे ना कोणती मोठी डिग्री आहे, ना हिने कधी सकाळी 9 ते संध्याकाळ 5 अशी नोकरी करून 1 रुपयाही कमावला आहे. हिचं संपूर्ण आयुष्य एका कौशल्यात गेलं आहे, माझी मेहनतीची कमाई उधळणं आणि घरात बसून हुकूम चालवणं. एवढं म्हणता संपूर्ण हॉल हसण्याने दुमदुमला. शेखरचे कनिष्ठ अभियंते जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. त्यांचा धाकटा भाऊ निखिल आणि वहिनी राधिका, ज्यांना माझी साधी राहणी नेहमी खटकायची, तेही तोंडावर हात ठेवून हसू लागले. काही अतिउत्साही मित्रांनी तर शिट्ट्याही वाजवल्या. शेखर मात्र स्टेजवर उभे राहून आपल्या ह्या विनोदावर गर्वाने हसत होते. त्यांच्यासाठी तो फक्त एक विनोद होता, स्वतःचा रुबाब दाखवण्याचा एक मार्ग होता. माझ्या शेजारी बसलेल्या अन्वीचा चेहरा रागाने लाल झाला. तिने माझा हात घट्ट पकडला आणि डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली, आई, बाबा हे काय बोलत आहेत? 70 लोकांसमोर तुमचा असा अपमान. चला, आपण इथून जाऊया. मी तिच्या हातावर अलगद हात ठेवला. माझ्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता. माझं मन आता दगडासारखं कठीण झालं होतं. 30 वर्ष, पूर्ण 30 वर्षाचा भूतकाळ माझ्या डोळ्यांसमोर फिरत होता. जेव्हा शेखर फक्त एक साधे कनिष्ठ अभियंता होते, तेव्हा नागपूरच्या एका छोट्याशा भाड्याच्या घरात 2-2 रुपये वाचवत मी हे संसाराचं घर उभं केलं होतं. माहेरून मिळालेल्या सोन्याच्या बांगड्या विकून शेखरवर झालेल्या एका विभागीय प्रकरणातील वकिलांची फी मी भरली होती. शेखरला साईटवर रात्री उशिरापर्यंत काम करावं लागायचं. तेव्हा मी माझ्या करिअरची सगळी स्वप्न माझ्या BScच्या पदवीसोबत कपाटाच्या एका कोपऱ्यात बंद करून घर संसार सांभाळला होता. आणि आज त्यांच्या हातात 1.5 कोटींचा निवृत्ती निधी, नागपूरमध्ये 2 मजली मोठं घर आणि समाजात नाव होतं. पण मी त्यांच्या नजरेत फक्त पैसा उधळणारी आणि काहीही न करणारी बाई झाले होते. पार्टी संपली.
परतीच्या संपूर्ण प्रवासात शेखर आपल्या मित्रांनी केलेल्या कौतुकाचे फूल बांधत होते. ते म्हणाले, कावेरी पाहिलंस, आज देशमुख साहेब म्हणत होते की शेखर भाईंचा विनोद करण्याचा अंदाज जबरदस्त आहे. पार्टी सुपरहिट झाली. मी कारच्या खिडकी बाहेर नागपूरच्या थंड रस्त्याकडे पाहत फक्त एवढंच म्हणाले, हो शेखर, पार्टी खरंच लक्षात राहण्यासारखी होती. पण शेखरला अजिबात कल्पना नव्हती की त्याच्या शेजारी बसलेली पत्नी आता ती घाबरलेली कावेरी राहिली नव्हती, जी प्रत्येक अपमानाला नवऱ्याचा अधिकार समजून गप्प बसायची. घराच्या दारात पाऊल ठेवताच कावेरीचं असं रूप समोर येणार होतं, ज्यामुळे संपूर्ण देशमुख कुटुंबाची झोप कायमची उडणार होती. रात्रीचे 12 वाजले होते. देशमुख निवासाचा हॉल पूर्ण शांत होता. शेखरने आत येताच कोट काढून सोफ्यावर फेकला. तो अजूनही आपल्या यशाच्या नशेत होता. त्याच्या मागोमाग त्याचा धाकटा भाऊ निखिल आणि बहिणी राधिका देखील घरी आले होते. ते त्या रात्री आमच्याच घरी थांबणार होते. राधिकाने सोफ्यावर बसत टोमणा मारत म्हटलं, दादांनी आज तर पूर्ण महफिल जिंकली. अगदी खरं सांगितलं तुम्ही. कावेरी वहिनींनी आयुष्यभर आरामच केला आहे. सरकारी नोकरीची खरी मजा तर साहेबांच्या बायकोनेच घेतली. शेखरने मिशांवर हात फिरवत गर्वाने म्हटलं, राधिका, खरंच सांगतोय, कावेरीला लग्नाच्या वेळी मिळालंच काय होतं? एक साधं घर. इथे आली तेव्हा मी तिला राणीसारखं ठेवले. कधी 1 रुपयाचा हिशोब मागितला नाही. तेवढ्यात अन्वी आपल्या खोलीतून बाहेर आली. तिचे डोळे लाल झाले होते. ती म्हणाली, बाबा, तुम्हाला जरा तरी जाणवतंय का की आज तुम्ही आईसोबत काय केलं? संपूर्ण विभागासमोर, नातेवाईकांसमोर तुम्ही त्यांची खिल्ली उडवली. शेखरचा आवाज कडक झाला. अन्वी, तू तुझ्या बापाला शिकवणार? तो फक्त एक विनोद होता. विनोदाला विनोद म्हणून घ्यायला शिक. तुझी आई काही कलेक्टर नाही की तिचा अपमान झाला म्हणून एवढा तमाशा करायचा. जे खरं आहे तेच मी सांगितलं. तेवढ्यात मी स्वयंपाकघरातून बाहेर आले. माझ्या हातात चहा किंवा पाण्याची ट्रे नव्हती. मी कपडे बदलले होते. साधी सुती साडी, चेहऱ्यावर कोणताही भाव नाही, पण डोळ्यात असा बर्फासारखा शांतपणा होता की निखिललाही पहिल्यांदा काहीतरी वेगळं जाणवलं. मी हॉलच्या मध्यभागी येऊन उभी राहिले आणि शेखरच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, शेखर, आज पार्टीत तुम्ही जे काही बोललात ते खरं होतं का? शेखर चिडून म्हणाले, कावेरी, आता तूही तेच रडगाणं सुरू करू नकोस. 70 लोकांसमोर थोडा विनोद झाला तर आभाळ कोसळलं का? तू अशी कोणती नोकरी करतेस की तुला एवढं वाईट वाटलं? मी शांतपणे म्हणाले, नोकरी? शेखर, लग्नाच्या पहिल्याच वर्षी जेव्हा तुम्ही आजारी पडून 3 महिने अंथरुणावर होता, तेव्हा त्या भाड्याच्या घराचं भाडं आणि तुमच्या औषधांचा खर्च कुठून आला होता? माझ्या माहेरून नाही, माझ्या आईने दिलेल्या सोन्याच्या बांगड्या विकून तो पैसा आला होता. आणि 15 वर्षापूर्वी तुमच्यावर विभागीय चौकशी सुरू झाली होती आणि तुमची नोकरी जाण्याची वेळ आली होती. तेव्हा वकिलांना देण्यासाठी पैसे कुठून आले होते? माझे दागिने गहाण ठेवून. हॉलमध्ये अचानक शांतता पसरली. राधिकाने नजर दुसरीकडे वळवली. शेखर मात्र अहंकाराने म्हणाला, अगं, ते तुझं कर्तव्य होतं. पत्नी कशासाठी असते? आणि त्याच्या बदल्यात मी तुला काय दिलं नाही? हे घर, गाड्या, सुखसुविधा. मी त्यांच्याकडे पाहत म्हणाले, ही सुखसुविधा तुम्ही मला दिली नाहीत शेखर. तुमच्या सरकारी नोकरीमुळे तुम्हाला मिळाल्या आणि ती नोकरी टिकवण्यासाठी मी माझ्या आयुष्याची 30 वर्ष दिली. तुम्ही म्हणता ना की मी तुमचा पैसा उधळला, तर ऐका, मी माझ्या साडीच्या पदरातून एक चावी काढली आणि सेंटर टेबलवर ठेवली. ही कपाटाची चावी आहे. या घरातल्या प्रत्येक भांड्यापासून ते तुमच्या कपड्यांपर्यंत जे काही तुमच्या पैशाने आलं आहे ते सगळं तुमचंच आहे. आजपासून मी कावेरी देशमुख या घरातील कोणत्याही वस्तूवर माझा हक्क सांगणार नाही. शेखर मोठ्याने हसले आणि म्हणाले, अच्छा, मग कुठे जाणार? माहेरी? तुझे भाऊ तुला 2 दिवसही ठेवणार नाहीत. 50शी पार केली आहेस. माझ्या पैशाशिवाय 1 दिवस राहून दाखव, तेव्हा कळेल करिअर नसलेल्या बाईची काय औकात असते. माझ्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. मी म्हणाले, माझी औकात काय आहे हे तुम्हाला उद्या सकाळी 8 वाजता कळेल शेखर. आणि लक्षात ठेवा, ज्या अशिक्षित आणि असहाय्य बाईवर तुम्ही आज हसलात, तीच बाई तुमच्या या 1.5 कोटींच्या गर्वाची मुळं हदरवणार आहे.
आणखीन कोणताही वाद न घालता मी माझ्या खोलीत गेले आणि आतून कडी लावली. अन्वीही माझ्या मागे खोलीत आली. शेखर हॉलमध्येच उभे राहिले. त्यांच्या मनात पहिल्यांदा एक विचित्र भीती निर्माण झाली होती, पण अहंकार कायम ठेवत ते मोठ्याने म्हणाले, सकाळपर्यंत सगळा राग उतरलेला असेल. मात्र शेखरला अजिबात कल्पना नव्हती की मी त्या रात्री असा निर्णय घेतला होता जो पुढच्या 24 तासात संपूर्ण देशमुख कुटुंबाचे होश उडवणार होता. रात्रभर शेखरची झोप उडाली. त्यांना वाटत होतं की सकाळ झाली की कावेरीचा राग शांत होईल. ती नेहमीप्रमाणे आल्यासारखी अद्रक घातलेली चहा घेऊन येईल आणि सगळं संपेल. शेवटी 30 वर्षापासून कावेरीने सहन करणंच तर शिकलं होतं. पण सकाळी बरोबर 6 वाजता शेखरची झोप उघडली तेव्हा स्वयंपाकघरातून येणाऱ्या चहाच्या वासाचा पत्ताच नव्हता. शेखर चिडचिड करत हॉलमध्ये आले. समोरचं दृश्य पाहून ते थबकले. मी माझ्या छोट्या बॅगसह तयार बसले होते आणि माझ्या शेजारी अन्वी उभी होती. माझ्या हातात 3 जुन्या पासबुक, काही कायदेशीर कागदपत्र आणि एक दुमडलेलं पाकिट होतं. शेखरने सोफ्यावर बसत कडक आवाजात विचारलं, तुझे हे नाटक अजून संपलं नाही का? ही बॅग घेऊन कुठे जाण्याची तयारी आहे? माहेरी? काल रात्रीच सांगितलं होतं 2 दिवसांनी रडत परत येशील. मी शांतपणे त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाले, मी माहेरी जात नाहीये शेखर, मी माझ्या घरी चालले आहे. शेखर हसले. तुझं घर? कोणतं घर? माझ्या या बंगल्याशिवाय तुझं स्वतःचं घर आहे तरी कुठे? मी टेबलवर एक कायदेशीर कागदाची प्रत ठेवली आणि म्हणाले, वर्धा रोडवरचं ते 2000 स्क्वेअर फुटाचं घर आठवतंय शेखर, की त्यावरही तुमचाच हक्क समजत होता? शेखरचा चेहरा अचानक पांढरा पडला. डोळे विस्पारले. 15 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांनी आपली वडिलोपार्जित जमीन विकून त्यांच्या एकुलत्या एक मुलीच्या म्हणजे माझ्या नावावर नागपूरच्या वर्धा रोडवर एक प्लॉट घेतला होता आणि त्यावर 2 खोल्यांचं घर बांधलं होतं. त्यावेळी शेखरने ती जागा शहरापासून दूर आहे, निरुपयोगी आहे असं म्हणून नाकारली होती. गेली अनेक वर्ष त्या घरात एक भाडेकरू राहत होता आणि त्याचं भाडं माझ्या स्वतंत्र बँक खात्यात जमा होत होतं. त्या खात्याबद्दल शेखरने कधी जाणून घेण्याचीही गरज समजली नव्हती. मी म्हणाले, गेल्या 15 वर्षापासून त्या घराचं भाडं माझ्या खात्यात जमा होत होतं. तुम्ही म्हणायचात ना की मी फक्त तुमचे पैसे उधळते, पण तुम्ही कधी विचारलंच नाही की घराच्या किराण्यापासून अन्वीच्या छोट्या मोठ्या शिक्षणाच्या खर्चापर्यंत मी माझ्या बचतीतून किती गोष्टी सांभाळल्या. शेखरची जीभ जणू टाळूला चिटकली होती. मी आणखीन एक कागद काढला. तो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फिक्स डिपॉझिटचा कागद होता. मी म्हणाले, आणि हे बघा शेखर, 45 लाख रुपये ही रक्कम माझ्या वडिलांच्या मालमत्तेच्या दुसऱ्या भागातून मिळाली होती. मी ती 14 वर्षापूर्वी योग्य ठिकाणी गुंतवली होती. आज ती 45 लाख रुपये झाली होती. हॉलच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या निखिल आणि राधिकाचे डोळे विस्पारले. ज्या कावेरीला ते कालपर्यंत कंगाल आणि फुकट खाऊ समजत होते, ती स्वतः 45 लाखांची मालकीण होती आणि शहरात तिचं स्वतःचं घरही होतं. मी म्हणाले, तुमच्या 1.5 कोटींच्या निवृत्ती निधीवर तुम्ही इतका गर्व करत होतात ना शेखर. तुम्ही 70 लोकांसमोर सांगितलं की कावेरीकडे ना करिअर आहे ना डिग्री. हो, माझ्याकडे नोकरीचा टॅग नव्हता, पण माझ्याकडे ती समजूतदारपणा आणि संयम होता, ज्यामुळे मी तुमचं घर सांभाळलं आणि स्वतःचं अस्तित्वही जपलं. शेखर सोफ्यावरून उठले. त्यांचा अहंकार पूर्णपणे जखमी झाला होता. ते अडखळत म्हणाले, कावेरी, तू हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवलंस. तू माझी फसवणूक केलीस. मी शांतपणे उत्तर दिलं, फसवणूक मी नाही, तुम्ही केलीत शेखर. तुमच्या स्वतःच्या पत्नीच्या त्यागाला फुकटखोरीचं नाव देऊन तुम्ही माझ्या शांततेला माझी कमजोरी समजलं. तुम्हाला वाटलं मी तुमच्या पैशाच्या तुकड्यांवर जगते. मी माझी बॅग उचलली. अन्वीने पुढे येऊन माझा हात धरला आणि म्हणाली, बाबा, मी सुद्धा आईसोबतच जाणार आहे. ज्या घरात माझ्या आईच्या 30 वर्षाच्या त्यागाची किंमत एका हशात केली जाते, त्या घरात राहण्यापेक्षा माझ्या आईसोबत स्वाभिमानाने राहणं मला जास्त योग्य वाटतं. शेखर स्तब्ध उभे राहिले. मी त्यांच्या दिशेने वळले. माझ्या हातात एक पाकिट होतं. मी ते पुढे करत म्हणाले, हे कायदेशीर नोटीस आहे शेखर. यात लिहिलं आहे की आजपासून
मी तुमच्यापासून वेगळी होत आहे आणि हो, तुमच्या त्या 1.5 कोटींच्या निवृत्ती निधीत माझ्या कायदेशीर हक्काचा दावा केला आहे. माझ्या वकिलांनी त्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. शेखर काही बोलण्याआधीच मी देशमुख निवासाचं दार ओलांडलं आणि मागे वळूनही पाहिलं नाही. शेखरच्या पायाखालची जमीन सरकली होती. ज्या पत्नीला तो कालपर्यंत असहाय्य समजत होता, ती त्याच्या पैशापासून ते त्याच्या आत्मसन्मानापर्यंत सगळं हादरवून निघून गेली होती. माझ्या निघून गेल्यानंतर देशमुख निवासाच्या मोठ्या हॉलमध्ये एक विचित्र शांतता पसरली. अशी शांतता जी मनाला अस्वस्थ करत होती. शेखर अजूनही त्या सोफ्यावर बसले होते. त्यांच्या हातात माझं कायदेशीर नोटीसचं पाकीट थरथरत होतं. त्यांचा भाऊ निखिल आणि वहिनी राधिका, जे काल रात्री माझी खिल्ली उडवण्यात सगळ्यात पुढे होते, आता एकमेकांकडे पाहत होते. राधिकाचा सगळा रुबाब गायब झाला होता. ती हळू आवाजात म्हणाली, दादा, वहिनी खरंच गेल्या आणि त्या वर्धा रोडच्या स्वतःच्या घरात गेल्या. आता स्वयंपाक कोण करणार? आज दुपारच्या जेवणाचं काय? शेखरने विषारी नजरेनं तिच्याकडे पाहिलं. काल रात्री ज्या बाईने माझ्या अपमानावर हसून टाळ्या वाजवल्या होत्या, तिला आज फक्त दुपारच्या जेवणाची चिंता होती. शेखरला पहिल्यांदा जाणवलं की या घरात सगळ्यांची निस्वार्थपणे काळजी घेणारी व्यक्ती जर कोणी होती तर ती फक्त कावेरी होती. ते दात ओठ खात म्हणाले, तुम्ही दोघं तुमच्या घरी जा. मला कोणाच्या सहानुभूतीची गरज नाही. कावेरी 2 दिवसात गुडघ्यावर रांगत परत येईल. बघत जा. निखिल आणि राधिका एकही शब्द न बोलता आपलं सामान घेऊन निघून गेले. पण शेखरचा भ्रम दुसऱ्याच दिवशी तुटायला लागला. सोमवारच्या सकाळी शेखर वर्तमानपत्र वाचायला बसले तेव्हा त्यांना नेहमीच्या अद्रकच्या चहाची आठवण झाली. त्यांनी स्वतः स्वयंपाकघरात जाऊन चहा करण्याचा प्रयत्न केला, पण दूध उकळून पूर्ण गॅसवर सांडलं. कपडे शोधण्यासाठी कपाट उघडलं तर इस्त्री केलेले कुर्ते पायजमे कुठेच नव्हते. तेव्हा शेखरला समजायला लागलं की ज्या बाईला ते घरात बसून फुकटचं खात असल्याचं म्हणत होते, त्या घराला व्यवस्थित चालवण्यासाठी किती मेहनत लागत होती. पण खरा धक्का अजून बाकी होता. दुपारी साधारण 12 वाजता शेखरच्या मोबाईलवर फोन आला. तो त्यांच्या जवळच्या मित्राचा आणि निवृत्ती समारंभाला आलेल्या मुख्य कार्यकारी अभियंता देशमुख साहेबांचा फोन होता. हॅलो शेखर भाऊ, देशमुख साहेब म्हणाले. काल पार्टीत तुम्ही कावेरी वहिनीबद्दल जे बोललात ते थोडं जास्त झालं नाही का? आज ऑफिसमध्ये सगळे ज्युनियर आणि सिनियर त्याच गोष्टीची चर्चा करत आहेत. शेखरची धडधड वाढली. काय चर्चा करत आहेत? ते घाबरत म्हणाले. देशमुख साहेब म्हणाले, लोक म्हणत आहेत की शेखर साहेबांना इतका मोठा रुबाब आणि यश मिळालं ते त्यांच्या पत्नीने घर सांभाळलं म्हणून. पण निवृत्त होताच त्यांनी 70 लोकांसमोर स्वतःच्या पत्नीची खिल्ली उडवली. जोशी साहेब तर म्हणत होते की अशा विचारांच्या माणसाचा सत्कारच करायला नको होता. शेखरचा चेहरा लाजेने लाल झाला. ज्या मित्रांच्या गर्दीसमोर कूल दिसण्यासाठी त्यांनी कावेरीचा अपमान केला होता, त्या समाजात आता त्यांच्याबद्दल उलट चर्चा सुरू झाली होती. शेखर या धक्क्यातून सावरतही नव्हते. तेवढ्यात त्यांच्या बँकेतून अधिकृत संदेश आला. त्यांच्या 1.5 कोटींच्या निवृत्ती निधीच्या खात्यावर कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशानंतर तात्पुरता होड लावण्यात आला होता. कावेरीच्या वकिलांनी भरणपोषण आणि मालमत्तेतील हक्कासाठी दावा दाखल केला होता. शेखरचं डोकं फिरलं. ते घाईघाईने वकिलाकडे गेले. वकिलांनी कागदपत्र पाहून स्पष्ट सांगितलं, शेखरजी, प्रकरण कठीण आहे. तुमच्या पत्नीच्या नावावर स्वतःची 45 लाखांची एफ.डी आणि स्वतःचं घर आहे. त्यामुळे त्या अधिकदृष्ट्या सक्षम आहेत, हे खरं आहे. पण त्यांनी 30 वर्ष कुटुंबासाठी त्याग केला आहे. त्यात तुम्ही सार्वजनिक ठिकाणी त्यांचा मानसिक अपमान केला आहे. जर हे प्रकरण न्यायालयात पुढे गेलं तर तुम्हाला तुमच्या निवृत्ती निधीतून मोठी रक्कम द्यावी लागू शकते आणि समाजातील तुमची प्रतिष्ठाही खराब होईल. शेखर हताश होऊन आपल्या मोठ्या बंगल्यात परतले. 2 मजली घरात आता कोणतीही चहलपहल नव्हती. ना मुलीचा आवाज होता, ना पत्नीची चाहूल. शेखर त्या रिकाम्या सोफ्यावर बसले आणि त्यांना जाणवलं की 1.5 कोटींचा निधी आणि मोठा बंगला म्हणजे फक्त निर्जीव भिंती आणि कागदपत्रे होती. खरी संपत्ती तर कावेरी होती, जिला त्यांनी स्वतःच्या हाताने दूर केलं होतं.
दुसरीकडे वर्धा रोडच्या शांत सिव्हिल लाईन्स परिसरातील माझं छोटंसं 2 खोल्यांचं घर अनेक वर्षांनी पुन्हा जिवंत झालं होतं. घर फार भव्य नव्हतं, पण तिथे एक वेगळाच आनंद आणि शांतता होती. घुसमटलेल्या नात्यातून बाहेर पडल्यानंतर मिळणारी मोकळीक त्या घरात जाणवत होती. मी आणि अन्वीने 2 दिवसात संपूर्ण घर स्वच्छ केलं होतं. भिंतीवर माझ्या वडिलांचा जुना फोटो लावला होता आणि त्याला ताज्या झेंडूच्या फुलांची माळ घातली होती. मी स्वयंपाकघरात चहा बनवत होते. माझ्या चालण्यात आता देशमुख निवासात असलेली भीती किंवा संकोच नव्हता. अन्वी लॅपटॉपवर आपला नवीन आर्किटेक्चर प्रोजेक्टचा स्केच बनवत होती. तिने चहाचा कप हातात घेत माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, आई, तुम्हाला माहिती आहे का, आज मी कंपनीत गेले होते तेव्हा माझ्या बॉसने मला विचारलं की नागपूरच्या नवीन सांस्कृतिक केंद्राच्या इंटिरियर डिझायनिंगचा प्रोजेक्ट मी हाताळू शकते का. आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलं की या प्रोजेक्टची मुख्य कन्सल्टंट माझी आई असेल. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाले, अन्वी, मी तर BSc नंतरच शिक्षण थांबवलं होतं. मला या आधुनिक डिझाईनबद्दल काय माहिती. अन्वीने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली, तुम्हाला सगळं माहिती आहे आई. ज्या बाईने कमी बजेटमध्ये इतका मोठा बंगला इतक्या सुंदर पद्धतीने सांभाळला, ज्यांना रंग आणि जागेची इतकी चांगली समज आहे, त्यांना फक्त पुस्तकातली डिग्री लागतेच असं नाही. तुम्ही तुमची स्वप्न बाबांच्या अहंकाराखाली दाबून ठेवली होतीत, पण आता नाही. त्याच संध्याकाळी माझ्या घराबाहेर एक महागडी कार येऊन थांबली. कारमधून शेखर उतरले. त्यांचा चेहरा उतरलेला होता, केस विस्कटलेले होते आणि 2 दिवसापूर्वी ग्रँड एम्पियर हॉटेलच्या स्टेजवर दिसणारा त्यांचा रुबाब पूर्णपणे गायब झाला होता. त्यांच्या हातात मिठाईचा डब्बा होता. त्यांनी संकोचत दार ठोठावलं. अन्वीने दार उघडलं, पण वडिलांना आत येण्यासाठी जागा दिली नाही. ती कठोर चेहऱ्याने म्हणाली, बाबा, तुम्ही इथे का आलात. शेखरने घसा साफ केला. अन्वी, मुली, तुझ्या आईला बोलाव, मला तिच्याशी बोलायचं आहे. मी हॉलमधून बाहेर आले. साधी कॉटनची साडी नेसली होती. माझ्या डोळ्यात राग नव्हता, फक्त एक अंतर होतं. मी शांतपणे विचारलं, बोला शेखर, इथे कसं येणं झालं. शेखर आत येण्यासाठी पुढे झाले, पण मी त्यांना थांबवत म्हणाले, तुम्ही बाहेरूनच तुमचं बोलणं सांगू शकता शेखर. हे घर माझं आहे आणि माझ्या परवानगीशिवाय इथे कोणाचाही प्रवेश नाही. शेखरचा चेहरा लाजेने लाल झाला. त्यांनी हातातला मिठाईचा डबा पुढे करत विनवणीच्या स्वरात म्हटलं, कावेरी, हे सगळं बंद कर. संपूर्ण नागपूरमध्ये माझी नाचक्की होत आहे. ऑफिसवाले, नातेवाईक सगळे मला टोमणे मारत आहेत. बँक खात्यावर होल्ड लागला आहे. माझे स्वतःचे निवृत्तीचे पैसे मी काढू शकत नाही. घरात एक कप चहा बनवणारा सुद्धा कोणी नाही. चल घरी परत, मी तुझी माफी मागतो. मी थंड हसू हसले आणि म्हणाले, माफी? शेखर, तुम्ही तुमची चूक समजली म्हणून माफी मागत नाही आहात. तुम्ही माफी मागत आहात कारण तुमचा आराम हिरावला गेला आहे. समाजात तुमची नाचक्की होत आहे आणि तुमचे 1.5 कोटी रुपये अडकले आहेत. तुम्हाला आजही माझी उणीव जाणवत नाहीये. तुम्हाला फक्त तुमची घरकामं करणारी बाई कमी पडते. शेखर हात जोडत म्हणाले, कावेरी, असं बोलू नकोस. मी मान्य करतो, त्या रात्री माझ्याकडून विनोद करताना चूक झाली. मी त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, तो विनोद नव्हता शेखर. ती तुमची 30 वर्षापासून मनात दडवून ठेवलेली विचारसरणी होती. 70 लोकांसमोर माझा अपमान करून तुम्ही तुमचा अहंकार तृप्त केला आणि आज मी तुम्हाला तुमची खरी ओळख दाखवली तेव्हा तुम्ही माफीचं नाटक करत आहात. मी पुढे म्हणाले, तुम्ही म्हणाला होता ना की माझ्याकडे करिअर नाही. तर एका शेखर, आजपासून मी माझ्या मुलीसोबत एक नवीन व्यवसाय सुरू करणार आहे. माझ्याकडे माझे स्वतःचे 45 लाख रुपये आहेत. माझं स्वतःचं घर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा अभिमान आहे. मला तुमच्या बंगल्याची किंवा पैशाची गरज नाही. शेखर स्तब्ध उभे राहिले. त्यांना जाणवलं की जी चिमणी वर्षानुवर्ष त्यांच्या पिंजऱ्यात बंद होती, तिने आता आकाशात उडायला शिकवून घेतलं होतं. त्या पिंजऱ्याचं आमिष दाखवून तिला परत आणणं आता शक्य नव्हतं. शेखर निराश होऊन परत वळले. पण आता या कथेचा शेवट आणि सर्वात मोठा निर्णय अजून बाकी होता, जो न्यायालयाच्या खोलीत होणार होता. नागपूरच्या कौटुंबिक
न्यायालयातील 4थ्या क्रमांकाची खोली लोकांनी भरली होती. न्यायालयात फक्त वकील आणि न्यायाधीशच नव्हते, तर शेखरच्या विभागातील काही सहकारी आणि नातेवाईकही उपस्थित होते. शेखर आपल्या वकिलाजवळ मान खाली घालून बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरची सगळी चमक गायब झाली होती. दुसऱ्या बाजूला मी, अन्वी आणि माझी महिला वकील शांत आणि आत्मविश्वासाने बसलो होतो. सुनावणी सुरू झाली. शेखरच्या वकिलांनी युक्तिवाद सुरू केला. माय लॉर्ड, माझे क्लायंट शेखर देशमुख हे एक सामान्य निवृत्ती अधिकारी आहेत. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी दिलं आहे. पार्टीमध्ये त्यांनी जे काही बोललं ते केवळ एक विनोद होता, पण त्यांच्या पत्नीने त्याचा मोठा मुद्दा केला. कावेरीजी कोणत्याही योग्य कारणाशिवाय पतीचं घर सोडून गेल्या आणि आता त्यांच्या निवृत्ती निधीतील मोठा हिस्सा मागत आहेत. हे अन्यायकारक आहे. न्यायाधीशांनी चष्मा नीट केला आणि माझ्या वकिलांकडे पाहत विचारलं, तुम्हाला काही सांगायचं आहे का? माझी वकील उभी राहिली आणि तिने एक पेन ड्राईव्ह तसेच काही कागदपत्र न्यायाधीशांच्या टेबलवर ठेवली. ती म्हणाली, माय लॉर्ड, हा केवळ एक विनोद नव्हता. हा 30 वर्षांपासून सुरू असलेल्या मानसिक त्रासाचा परमोच्च बिंदू होता. ज्या महिलेने आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष पतीचं घर आणि करिअर सांभाळण्यासाठी दिली, तिचा 70 लोकांसमोर अशिक्षित, असहाय्य आणि फुकट खाऊ म्हणून अपमान करण्यात आला आणि आर्थिकदृष्ट्या अवलंबून असल्याचा प्रश्न असेल तर कोर्टासमोर कावेरीजींचे बँक स्टेटमेंट आणि मालमत्तेची कागदपत्र आहेत. त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यांनी पतीच्या प्रत्येक कठीण काळात स्वतःची बचत आणि दागिनेही खर्च केले आहेत. आज त्या कुणाकडे भीक मागत नाहीत, तर आपल्या 30 वर्षाच्या योगदानाचा सन्मानजनक हक्क मागत आहेत. न्यायाधीशांनी सर्व कागदपत्र काळजीपूर्वक पाहिली आणि त्यानंतर पेन ड्राईव्हमध्ये असलेला त्या रात्रीचा व्हिडिओ पाहिला, जो एका पाहुण्याने रेकॉर्ड केला होता. व्हिडिओमध्ये शेखरचा अहंकार आणि माझ्या चेहऱ्यावरचा शांतपणा स्पष्ट दिसत होता. काही क्षणाच्या शांततेनंतर न्यायाधीशांनी निर्णय वाचायला सुरुवात केली. या न्यायालयाच्या मते घर सांभाळणाऱ्या पत्नीचं योगदान कोणत्याही नोकरी करणाऱ्या व्यक्तीपेक्षा कमी नसतं. घर सांभाळणं, कुटुंबाची काळजी घेणं आणि पतीच्या यशामागे उभं राहणं हे मोफतचं काम नाही. एखाद्या महिलेच्या त्यागाला फुकटखोरी म्हणणं हा तिच्या आत्मसन्मानावर थेट आघात आहे. न्यायाधीशांनी शेखरकडे पाहत पुढे सांगितलं, न्यायालयाच्या आदेशानुसार शेखर देशमुख यांच्या 1.5 कोटी रुपयांच्या निवृत्ती निधीतून 40% हिस्सा म्हणजे 50 लाख रुपये कावेरी देशमुख यांना त्यांच्या योगदानाचा आणि सन्मानजनक भरणपोषणाचा हक्क म्हणून देण्यात यावा. तसेच दोन्ही पक्षांच्या परस्पर संमतीने वेगळं होण्यास मान्यता देण्यात येत आहे. निर्णय ऐकता शेखरची मान खाली गेली. त्यांच्याजवळ आता बोलण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. न्यायालयाबाहेर आल्यानंतर शेखरने शेवटचे एकदा मला थांबवण्याचा प्रयत्न केला. ते थरथरत्या आवाजात म्हणाले, कावेरी, खरंच सगळं संपलं का? आता काहीच मार्ग उरला नाही का? मी त्यांच्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यात आता ना कटुता होती ना तक्रार. मी अगदी शांतपणे म्हणाले, शेखर, काहीही संपलेलं नाही. उलट माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात झाली आहे. त्या रात्री तुम्ही मला समाजासमोर अपमानित करून माझी ओळख संपली असं समजलात, पण नकळत तुम्हीच मला माझ्या खरी ताकदीची जाणीव करून दिलीत. तुम्ही मला माझा स्वाभिमान परत दिलात. आज माझ्याकडे पैसा आहे, घर आहे, ओळख आहे, पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे माझ्याकडे माझं स्वातंत्र्य आहे. मी माझी मुलगी अन्वीचा हात हातात घेतला. अन्वीने अभिमानाने माझ्याकडे पाहिलं. आम्ही दोघी आमच्या कारकडे निघालो. शेखर मात्र न्यायालयाच्या पायऱ्यांवर एकटे उभे राहिले. त्यांच्या पैशासोबत, रिकाम्या बंगल्यासोबत आणि चुरगळलेल्या अहंकारासोबत. मी मागे वळून पाहिलं नाही. मावळता सूर्य नागपूरच्या रस्त्यावर एका नव्या सकाळची चाहूल देत होता आणि मी माझ्या आयुष्याच्या नव्या पुस्तकाचं पहिलं पान लिहिण्यासाठी माझ्या नव्या घराकडे निघाले होते. मित्रांनो, ही कथा त्या प्रत्येक महिलेचा आवाज आहे, जी दिवस रात्र कोणतीही रोजगारी न घेता, कोणतीही सुट्टी न घेता आपल्या कुटुंबाला जपते. गृहिणी असणं ही काही लाचारी नाही, तर एक मोठी जबाबदारी आहे. कोणाच्याही त्यागाला आणि प्रेमाला
कधीही त्याची कमजोरी समजू नका, कारण जेव्हा एखादी शांत स्त्री आपल्या स्वाभिमानासाठी उभी राहते तेव्हा मोठ्यात मोठा अहंकारही मातीमोल होतो. आता तुम्ही सांगा, कावेरीने आपल्या पतीला हा धडा शिकवून योग्य निर्णय घेतला का? समाजाने गृहिणीच्या योगदानाला योग्य सन्मान दिला पाहिजे का? तुमचं मन कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही भावनिक कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझी येणारी प्रत्येक कथा तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल. पुन्हा भेटूया एका नवीन मनाला भिडणाऱ्या कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.